नमस्कार मैत्रिणींनो, आज मी बनवणार आहे तोंडल्याची भाजी. तर त्यासाठी बघा इथं असे मध्ये तोंडले कट करून घ्यायचे आपल्याला आणि पाण्यामध्ये मीठ टाकून एक 15 मिनटं ठेवायचे, म्हणजे त्याच्यामध्ये जो चिकटपणा असतो तो निघून जातो. त्यानंतर आपण कढई घेतलेली आहे. कढईमध्ये तेल गरम करून घेणार आहोत. तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला तोंडले त्याच्यामध्ये थोडे शिजवून घ्यायचे, तेलामध्ये परतून घ्यायचे. त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे थोडं आणि हळद टाकायची, मिक्स करून घ्यायचे छान हळद आणि मिठामध्ये. हे बघा, आणि नंतर आपल्याला झाकण ठेवून परतवण्यासाठी एक 10 ते 15 मिनटं छानपैकी शिजून घ्यायचेत. हे बघा, झाकण ठेवलेलं आहे. आता आपण बघूया, हलवून द्यायचेत आणि चेक करायचे तर आपले परतलेत का छानपैकी. तर अजून आपले परतलेले नाही आहेत, तर आपण थोडा वेळ आणखी त्याला परतून घेणार आहोत. आता मसाला तयार करून घेऊया. मसाल्यासाठी मी अर्धी वाटी दही घेतले, त्यामध्ये हळद टाकली, धना जिरा पावडर मिक्स केलेली आहे, मी मिक्स एकत्र वाटून घेतली. धना जिरा पावडर, लाल मिरची पावडर, मसाले तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. काळा मसाला टाकला थोडा, मीठ. त्यानंतर इथे मी वाटण्यासाठी अर्धी वाटी ओलं खोबरं, अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेणार आहे. हे बघा, आपले तोंडले पण छानपैकी शिजलेले आहेत, तळलेले आहेत. काढून घ्यायचेत. आता गॅस कमी करायचा. छानपैकी दाबताय का तोंडले ते चेक करायचं, म्हणजे आपले तोंडले इथे शिजून तयार आहेत. त्यामुळे भाजीमध्ये ज्यावेळेस ग्रेव्हीत आपण टाकतो तर आपली जी भाजी आहे ती लवकर शिजते. आता आपण थोडं तेल ॲड करून घ्यायचं आहे. परत तेल तापल्यानंतर इथं मोहरी टाकायची. मोहरी छान तडतडू द्यायची. जे काळं झालेलं मीठ आहे ते मी बाहेर काढून घेतलेलं आहे आणि नंतर कढीपत्ता टाकून कढीपत्ता तळून घेतला. त्यानंतर जे वाटण आपण केलं होतं, खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर, हे वाटण आपण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे छान. झाकण ठेवायचं आहे आपल्याला. छानपैकी हे वाटण परतलं तर मग आपली जी भाजी आहे खूप टेस्टी ही खाण्यासाठी लागते. त्यामुळं कधीही वाटणामध्ये तेल सुटेपर्यंत आपल्याला वाटण शिजून घ्यायचे, म्हणजे आपलं जे वाटण आहे कच्चं राहत नाही आणि भाजी टेस्टी लागते. थोडं थोडं तेल सुटायला लागलंय, परत एकदा हलवून घ्यायचंय, खाली लागू नये म्हणून आपल्याला हलवत राहायची ग्रेव्ही. इथं जर तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल तर तुम्ही सुकं खोबऱ्याचाही यूज करू शकता. हे बघा, ग्रेव्ही छान तेल सुटलंय, तर आपण जे दह्याचं मसाले टाकून मिश्रण करून घेतलं होतं ते टाकून घेणार आहोत. त्यालाही छानपैकी मिक्स करायचे आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. इथे तुम्ही तुमच्याकडे दही नसेल तर टोमॅटोचाही यूज करू शकता. टोमॅटोची प्युरी करून मसाले तुम्ही डायरेक्टली कढईतच मिश्रणामध्ये परतून घ्यायचेत आणि नंतर टोमॅटोची प्युरी टाकून त्याला तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायचे. इथं माझ्याकडे टोमॅटो नसल्यामुळे मी दह्याचा यूज केलेला आहे. तुम्ही बघू शकता छानपैकी तेल सुटले ग्रेव्हीला. आता जे परतून ठेवलेले आपले तोंडली होती ते टाकून घेऊन मिक्स करूया. छानपैकी मसाले त्याला लागले पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करायचे. छान मिक्स झाले तर आपले तोंडले. तर आता थोडं पाणी टाकून घेऊया. तुम्हाला जास्त घट्ट हवी असेल, पातळ हवी असेल ग्रेव्ही, तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता. इथे मी तोंडी लावण्यासाठी करत आहे, त्यामुळे मी कमीच पाणी टाकलेलं आहे. आता आपण झाकण ठेवून
मीडियम आणि लो फ्लेमवरती एक 10 मिनटं शिजवून घेणार आहे. बघू शकता किती छान तेल सुटले ग्रेव्हीला आपल्या आणि तोंडली पण शिजून छान तयार आहे. एकदम टेस्टी ही भाजी खाण्यासाठी लागते. वेगळ्या पद्धतीने मी बनवलेली आहे, नक्की एकदा करून बघा. आता आपण याच्यामध्ये टाकूया कसुरी मेथी. कसुरी मेथीने टेस्ट छान येते भाजीला, तर त्यामुळे कसुरी मेथी ही टाकायची आहे आपल्याला. कसुरी मेथी टाकल्यानंतर थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, कसुरी मेथी मी इथे मिक्स करून घेतली आहे. तुम्हाला दाखवते इथे. हे बघा, मी कट करून दाखवते. छानपैकी आपले जे तोंडली आहे ते आतपर्यंत शिजलेले आहे आणि कटही होत आहेत मस्त. आता इथे थोडी कोथिंबीर टाकूया. ऑलरेडी वाटणामध्ये ही कोथिंबीर होती, त्यामुळे मी थोडी कमीच कोथिंबीर टाकलेली आहे. तुम्हाला हवी तर तुम्ही जास्तही यूज करू शकता कोथिंबीरीचा. छान मस्त भाजी इथे बनवून तयार आहे. वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्की अशा पद्धतीने तुम्ही एकदा बनवून बघा. खाण्यासाठी एकदम टेस्टी भाजी इथे बनवून तयार आहे. धन्यवाद.